कारण एखादा शेतकरी जर पुढे जात असेल तर त्याचे नुकसान करायचं का हे कुठंतरी लाजिरवाणी आहे. कारण आपण एक शेतकरी आहात आणि हा कार्यक्रम शेतकरीच करू शकतो. 800 झाडं त्याच्यापैकी 750 झाडं पूर्ण तोडून टाकली कशाने तोडले असेल साधारण असं कटरनी. कटर किती उत्पन्न झालं असतं? 9 ते 10 टन माल निघला असता. 10 टन मला किती साधारण नुकसान झालं आपलं? 8 ते 9 लाखाचं. नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी नाथा सावंत. खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो, परंतु जगाच्या पोशिंद्यावर जर संकट आलं, एखाद्या शेतकऱ्याने जर पेरूचे झाड लागले तर त्याचं रातोरात नुकसान केलं जाते. आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीनं हा पेरूचं जे आहे तायवान जातीचं पेरू आहे, अशा पद्धतीनं अज्ञाताकडून या शेतकऱ्याचे या ठिकाणी नुकसान केलेलं आहे. किती झाडं तोडलेले आहेत आणि असं खोडसाळपणा शेतकरी का करत आहेत हे समजत नाही. कारण एखादा शेतकरी जर पुढे जात असेल तर त्याचे नुकसान करायचं का हे कुठंतरी लाजिरवाणी आहे. कारण आपण एक शेतकरी आहात आणि हा कार्यक्रम शेतकरीच करू शकतो. आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीनं हे झाड आहे, या पेरूचं तायवान जातीचं पेरू आहे, ते बहरात आलं होतं. आता काही दिवसात त्यांना यामधून चांगले पैसे मिळणार होते, पण अज्ञाताने या बाग तोडली. दादा नाव सांगा तुमचं. विकास लक्ष्मण पाटील. काय झालं, कधी निदर्शनास आले हे बाग तोडलेलं तुमचे? सकाळी 8 वाजता. 8 वाजता. काय असं जाणवलं नाही का कोणी तोडले काय असं? नाही. बरं, किती झाडं होती? 800 झाडं त्याच्यापैकी 750 झाडं पूर्ण तोडून टाकली. कशाने तोडले असेल साधारण असं? कटरनी. कटरनं. हा. एकट्याचं काम आहे का हे? नाही 5 ते 6 लोकांनी कमीत कमी काम आहे हे. 5 ते 6 लोकांचं. बरं, हे लागवड कधी केली होती त्याची? लागवड होऊन 1.5 वर्ष होत आलं. बरं. आता हे पेरू कुठल्या जातीचं आहे? तायवान. काय भाव असता अपेक्षित होता? 80 रुपयात दर चालू आहे. 80 रुपये. किती उत्पन्न झालं असतं? 9 ते 10 टन माल निघला असता. 10 टन मला किती साधारण नुकसान झालं आपलं? 8 ते 9 लाखाचं. 9 लाख कमीत कमी 8 ते जास्तीत 9 लाखाचं नुकसान झाले. 1 वर्ष वाया गेलं पूर्ण गेले. आणि संबंधित या संदर्भात काय टेंबोली पोलिसाला गुन्हा दाखल पोलीस केला? स्टेशनला जाऊन तक्रार देण्यासाठी गेलो आम्ही. त्यांनी आमची दखल घेतलेली आहे. इथले आता प्रत्यक्षात अजित मोरे साहेब PSI येऊन पंचनामा करून गेलेत. बरं. आता जाऊन लिगली तक्रार घेऊन बरं. देण्यात येणार आहे. मग आता हे सगळं हातातोंडाला आलेला सगळं घास निघून गेला, तोंडातनं घास हिसकावला सगळं. हिसकावला गेला. काय संशय वाटतं सर, एका शेतकऱ्याने केलं असेल का कोणी केलं असेल, काय वाटतं साधारण? हे आता काय अजून त्याची माहिती नाही, मग एक अंदाज असेल ना माणसाला, पण हे शेतकरी किंवा गावातला कोणतरी एखादा खुडील माणूस वाईटावर असणारा. तर अशा पद्धतीने जे आहे ह्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसानीत केलेलं आहे. खरं तर हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे असं म्हटलं तर काय वाटणार नाही. आणि हा शेतकरी 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी कधी उपजार येत नाही. कारण शेतकऱ्याला अशा असते की आपण जे लावले फळ, त्यातून त्या फळातून किंवा उत्पन्नातून आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळेल, त्यातून फायदा होईल. परंतु अज्ञात जे असतात असे विघ्न संतोषी माणसं, ते असे बागेचं नुकसान करतात. खरं तर असं करू नये, कारण आपण एक झाड तोडलं तर एक मूल तोडल्यासारखं आहे. त्यामुळं असं कुठलाही शेतकरी असेल तर त्या संदर्भात असं होऊ नये. या संदर्भात टेंभोर्णी पोलिसांचे PI दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ज्यांनी हे नुकसान केलेलं आहे त्यांचा तपास घेणं सध्या चालू आहे. अजित मोरे जे आहेत ते साहेब या ठिकाणी याचा तपास घेत आहेत आणि लवकरात लवकर या ज्या नराधमाने असं कृत्य केलं आहे त्याला 100% टेंभोर्णी पोलीस स्टेशन या ठिकाणी अटक करतील अशी आशा व्यक्त करतो. आणि सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या पिकाची किंवा आपल्या शेती पिकाची आपण स्वतः पाहणी करावी, आपण तर स्वतः त्याचं रक्षण करावं. ना तर असे डाळिंबाचे असेल, टोमॅटो असेल, अशा कितीतरी आपल्या टेंभोर्णीच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तरीसुद्धा आपण सावधगिरी बाळगावी आणि ह्या जो नुकसान झालं आहे ते मात्र कधीही भरून न येणारे आहे. मी कॅमेरामन सह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.